मोहपाडा दान रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून रस्त्याचे काम पावसाळा सुरू झाल्यावर करण्यात आले आहे। पराडी मोहपाडा ते रिस परिसरात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा सखल भागात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात आहे। सदर रस्त्याचे काम हे पावसाळ्यापूर्वी व्हायला पाहिजे होते, परंतु पावसाळा सुरू झाल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आल्यावर देखील येथील रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मोहपाडा ते जनता विद्यालय कॉर्नर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी पिटाळून लावले। मोहपाडा ते जनता विद्यालय कॉर्नर रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक रहिवाशांनी दुकानाचे गाळे बांधले आहेत। हे गाळे रस्त्याच्या एकदम बाजूला असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये अडथळा येत असल्याने तसेच रस्त्याच्या बाजूला पाण्याचा निचरा होत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर गाळ्यांचा काही भाग तोडण्यासाठी गाळ्यांवर मार्किंग केले। सदर बाब गाळेधारकांनी त्यांच्या मालकांना सांगताच सर्वजण एकत्र जमून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। तसेच हे गाळे तोडले तर आम्ही विरोध करू असा पवित्रा घेतला। स्थानिकांचा हा रोष पाहून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी नमतेपणा घेऊन गाळे तोडणार नसल्याचे आश्वासन दिले। यावेळी राकेश खारकर, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख सद्गुणा पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पिंटू शेठ पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख अनिल शेठ पिंगळे, सचिन मते, ऋषिकेश खारकर, भूषण पाटील, अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य आकाश जुईकर, वर्षा पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, गाळेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।